समाजामध्ये निर्माण झाला, अशाही अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये स्वतंत्र कारवाईबद्दल सूचना दिलेल्या आहेत. तर मी जरांगे पाटलांना आपल्या सर्वांच्या वतीने शासनाच्या वतीने विनंती करतो की जो पण तुमच्या अभ्यासकांशी त्यांना चर्चा करायची, याच्यावर अंतिम त्याची मान्यता घ्यायची आहे. नंतर मग पाहिजे ते मला संध्याकाळपर्यंत कळवतील. तर सुधारणा असेल तर ती करता येईल आपल्याला. पण शासनाला काही प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही आहे, तो केलेला नाही आहे. समाज बांधवांसाठी आपण अविरतपणे जे परिश्रम घेतात, मेहनत करतायत, त्याच्याबद्दल तर निश्चितपणे सगळ्यांनाच एक प्रकारचा अभिमान आहे. तर माझी विनंती आमच्या शासनाच्या वतीने जरांगे पाटील साहेबांना की आता ड्राफ्ट दिला आहे, अभ्यासकांची चर्चा होईल, तोपर्यंत तरी त्यांनी आता उपोषण स्थगित तोपर्यंत करावं किंवा नाही करावं. परंतु आता उन्हात बसण्याचे सावलीत बसले आणि तिथं जर अभ्यासकांची चर्चा केल्यानंतर त्याचं समाधान झालं, आम्ही त्यांच्या अभ्यासकांनी केलेल्या सूचनेवर आम्ही कार्यवाही केली किंवा करू शकलो नाही, तर मग शेवटी आंदोलनाचा मार्ग तर मोकळाच आहे. तर तोपर्यंत तरी आमची विनंती त्यांनी मान्य करावी. तब्येत चांगली नाही आहे. आपण सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती, आपण सगळे समाज बांधव त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत. त्यांनीसुद्धा आता या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक आमच्या विनंतीचा त्यांनी विचार करावा आणि उपोषण स्थगित करावं. अतिशय सन्मान्य तोडगा काढण्याचा जो मसूद आपल्याला दिलेला आहे, तो त्याच्यात कार्यवाही करण्यासाठीच मसूद आपल्याला पाठवला. आम्ही काही बाबतीमध्ये 1-2 मुद्द्यात आपल्याला थोडी संदिग्धता आहे, पण त्यामध्ये काही कायदेशीर मुद्दे उपस्थित आहेत. तर त्या बाबतीतही थोडा महाराष्ट्राचे जे आपले अभिवक्ता आहेत त्यांच्याशी चर्चा करून मग शेवटी कोणताही निर्णय सरकारचा जेव्हा होतो तो न्यायालय स्तर, मग उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, त्या स्तरावर महाधिवक्त्यालाच त्या ठिकाणी जाऊन सरकारची बाजू मांडावं लागते. त्यामुळे असं कुठे आपण घाईगर्दीत काही करण्यापेक्षा त्यांना थोडा वेळ मागितला की ते आता नवीनच आलेले आहेत. मला वाटतं त्या सातारा गॅजेट संदर्भातलाच मुद्दा आहे, तो त्यासाठी थोडा वेळ देतील अशी माझी विनंती आपल्याला. बाकी तर जे काही प्रशासकीय मुद्दे आम्ही त्याचे तात्काळ विभाग आयुक्त स्तरावरच आदेश काढतो, ते काही त्याला शासनाच्या आदेशाची गरज नाही आहे. विभाग आयुक्तांना सगळी जबाबदारी सोपवलेली आहे आपण या संबंधात कार्यवाही करण्याबद्दल आज. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण सध्या हे उपोषण स्थगित करावं. आम्ही अति सकारात्मक आहोत. आपला अभ्यासकांचा वेळ पाहिजे असेल तर तोच जेव्हा 5 वाजता आम्हाला कळवावं. आपण म्हटलं 5-6 वाजता परत या चर्चा करायला तर तरी आम्ही यायला तयार आहोत. तसं काही, कारण हा प्रश्न आपल्याकडे दुसरा माझ्या दृष्टीने कुणाच प्रश्न महत्त्वाचा नाही आहे. त्यामुळे एवढंच आहे की आपण आता उभरत बसण्यापेक्षा आपण सावलीत बसा, ते चर्चा चालू ठेवा. चर्चामध्ये काही निष्पन्न चांगलं आहे. आपण समाधान करू शकलो तर आम्हाला आनंद आहे. समाज बांधवांचं समाधान करू शकलो तर मला निश्चितच एक प्रकारचं वेगळं समाधान आहे. पण त्यासाठी आपण आता जो उन्हात बसण्याचा जो मार्ग स्वीकारलेला आहे तो तरी आपण त्याच्यासाठी पुनर्विचार करावा आणि तूर्त आपण सावलीत बसून आपलं उपोषण सुरू ठेवा. पण तू सावलीत बसून अभ्यासकाची बैठक झाल्यानंतर परत पुन्हा तो अधिकार आपला आहे. तेवढीच माझी विनंती आहे शासनाला. साहेब, तुम्ही ड्राफ्टमध्ये किती मुद्दे दिलेले आहेत आणि किती ते पाटलाचे तुमचे म्हणजे हे होते एकमत करण्यामध्ये कितपत प्रमाणे विभाग त्याचे जर कारण अधिवक्त्यांचं जे म्हणणं आहे ते वेगळं आहे. शेवटी राज्य सरकारची बाजू न्यायालयामध्ये मांडण्याची जबाबदारी त्यांची आहे. त्यांनी थोडा वेळ मागितला आणखीन अभ्यास करण्यासाठी की याच्यातून परत पहिल्या हैदराबाद गॅजेटसारखं कॉन्ट्रडिक्शन येऊ नये. काही उद्या बाजू मांडताना सरकारची भूमिका ही प्रभावीपणे केली पाहिजे. धोरणात्मक निर्णय आपण केलाच आहे सरकार अंमलबजावणी करण्याबद्दल. अहवाल तयार आहे, मसुदा तयार आहे. विभाग आयुक्त पुण्यात मसुदा आता मी कालच सूचना दिल्या, पुण्याला शासन पाठवून द्या. शासनाला मी त्याचा विचार करतो. त्यांना विखे पाटील सर असं आहे की सातत्याने जरांगे पाटील आंदोलन करतायत आणि आपण येऊन त्यांची समजूत घालताय. ही दुसरी-तिसरी वेळ आहे, पण मग कायमस्वरूपी तोडगा त्यांच्या मागण्यांवरती होणार आहे का? कारण शासन कुठेतरी कचकाऊ भूमिका घेते का? कारण मला मान्य दोन शब्दात होऊ शकते. जे म्हणतात ते चुकीचं आहे की कोणत्याही गोष्टी न्यायिक प्रक्रियेमध्ये आज इतके वेगवेगळ्या समाजाचे आंदोलन सुरू आहे.
न्यायालयात केसेस चालू आहे, सर्वोच्च न्यायालयापर्यंत केसेस चालू आहे. याचा साकारट विचार करावा लागतो. उद्या आम्ही सगळ्या गोष्टी होमत गेलो, उद्या न्यायालयात नाही टिकलं तर तुम्ही शेवटी समाज आमच्यावर आपा देणार आहे. मग तुम्हाला समजत नव्हतं का? मग कायदेशीर मत घेता येत नव्हतं का? इतक्या काय कोर्टात ह्या काही निवाडे सुरू आहेत. आता हैदराबाद गॅजेट संदर्भात आम्ही स्पष्ट सूचना दिल्या अधिकाऱ्यांना. 58 लाखाची नोंदी पाटलांच्यामुळं त्या न्यायमूर्ती समितीच्या माध्यमातून ते मिळाल्या, त्याची कार्यवाही करतो आम्ही. काल रात्रभर बसून ते सगळे वेबसाईट पाहिली सर, आणि आवश्यक तर तो सगळा पेनड्राईव्ह डाटा आम्ही त्याला देतो आता, विखे पाटील साहेब आणि तो देतो आम्ही त्याच्यामध्ये. आता याच्या संदर्भात त्याचे जे काही त्यानंतर जे प्रमाणपत्र द्यायचे आहेत, तर ती जी काही गाव समिती आहे ती थोडी आकारक्षम वाटत होती. त्या वंशवाळी समिती तहसीलदारची त्यामध्ये काही त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये आक्षेप होता. तर विभाग आयुक्ताच्या स्तरावर काल बैठक झाली पुन्हा प्रशासनाची, आणि याची सुधारणा कशी करायची ते सूक्ष्ममध्ये लिहिलेलं आहे. आणि आता नवीन त्यासाठी आम्ही सुद्धा आदेश काढला. काल मनोज प्रसाद लाड साहेब आपल्या सोबत होते, आज ते नाही आहेत. काय नक्की कारण आहे? त्यांना वगळण्यात आलेलं आहे का या सगळ्यात? नाही ते नव्हते इथं, कारण त्यांना काय अर्जंट काम होतं. पण मी त्यांनी मला विनंती केली, मी आई पाटलाशी बोलतो म्हणलं. हैदराबाद गॅजेटनुसार 58 लाख नोंदी मिळालेल्या आहे. मात्र हैदराबाद गॅजेटने मराठवाड्याला नाही संपूर्ण राज्याच्या आरक्षणात जातील का? तुम्ही आता अभ्यासच केलेला नाही नाही, म्हणजे तुमचा अभ्यास पूर्ण करून घ्या. 58 लाख नोंदी हैदराबाद गॅजेटच्या नाही आहेत, मग राज्याच्या 58 लाख नोंदी आहेत त्या, समजून घ्या. त्याच्यामध्ये मग हैदराबाद गॅजेटच्या ज्या काही नोंदी येतील त्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे, ते वेगळे आहे. त्यामुळे हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातल्या संपूर्ण मराठवाड्यांना आरक्षण मिळेल का? एक मिनिट. हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातल्या सर्व मराठा आरक्षणामध्ये जाईल का? असा तोच आता प्रश्न आहे ना, की त्याच्यामध्ये आता जशी काल काही त्रुटी सापडल्या आम्हाला, जे पाटील मला सांगत होते की अधिकारी काही निष्काळजीपणा होतो, तो काल त्यामध्ये दिसतंय समोर आम्हाला, कारवाई करतोय. आणि त्याच्यामध्ये आम्ही आता कारवाईच्या सूचना दिल्याच आहेत नंबर 1. म्हणून हे त्याच्या ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटी राहू नये, पण होऊ नये या आवश्यक मी करतो प्रशासनाच्या स्तरावर. आणि मला ते एकदा निर्णय झाला संदर्भात त्यांनी अप्रूव्ह केलं का मी जे आदेश करतोच आहे. पण आता विभाग आयुक्त जे आहेत म्हणजे मराठवाड्यातले सर्व मराठी आरक्षणात जातील, त्याच्या वंशावळीवरच आहे ना सगळं अवलंबून. 100% काय जाणार नाही ना. ज्यांच्या वंशावळी असेल त्यांनाच मिळेल काल का? तुम्ही 61,000 हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र मिळाले म्हणून जरांगे पाटील 308, ती एकमत झालंय का? तो गैरसमज अद्याप नाही, प्रमाणपत्र जे मिळाले ते 61,000चे जे होते सगळे आपण ती सातत्यानं चालवण्याची प्रक्रिया होती, ते 3 लाख दिले आपण. आता हैदराबाद गॅटप्रमाणे जे आपल्याला नवीन द्यायचे आहेत तर त्याच्याबद्दल तो वेगळा मुद्दा आहे. तर त्यासाठीच आता ही वंशावळी निश्चित करून या ठिकाणी निष्काळजीपणा वाटत होता, काही ठिकाणी अधिकारी फाईल थांबून ठेवायचे. काल कन्नडच्या उपविभाग अधिकारी निलंबित करण्याच्या सूचना दिल्यात. वंशवळानंही त्यांनी अधिकाऱ्यांचे आदेश असल्याच्या नंतरही दाखले दिले नाहीत. अशा राजकीय त्रुटी आम्ही दुरुस्त करतोय. म्हणजे हैदराबाद हैदराबाद गॅजेटनुसार जर तुम्ही आरक्षण देण्याचं मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय जरी घेतला असला तर अनेक गावांचे दस्तावेज त्यावेळेस जळालेले आहेत. मग अशा मराठ्यांना आरक्षण तसे दस्तावेज झाल्यानंतर आर्किव्हमध्ये उपलब्ध होता, नॅशनल आर्किव्हमध्ये दिल्लीला किंवा हैदराबादला सुद्धा जो डाटा इथून जो नंतर तिकडे गेला. मुक्ती अरे संग्रामाच्या बाबा तुम्ही ऐकून नसेल तर बोलत. साहेब म्हणजे आता आकडा किती हैदराबाद गॅजेटनुसार किती प्रमाणपत्र इश्यू झाले मराठवाड्यात? मला वाटतं माझी आकडा नाही आता, पण साधारण तरी 2,000 आकडे दाखले. साहेब आपण जसं म्हणालात की हैदराबाद गॅजेटला चॅलेंज केलं जात आहे, कोणीतरी चॅलेंज करत आहे, म्हणून सातारा गॅजेट जे आहे ते आपण टप्प्याटप्प्याने काढूया. चॅलेंज कोणी तुम्ही मी काय करतो त्याचं उत्तर मी ना, स्वतःचा मी तुम्ही सांगतो एक यांना. स्वतःचं मत नाही, काय नाही, करता? मी सांगतो तुम्हाला आपण काल बाहेर- यांचं उत्तर मी सांगतो. तुम्ही कितीही चांगलं दिलं बरं का, हां, हां. कितीही चांगलं दिलं, माननीय गायकवाड आयोगानं 12-13% आरक्षण दिलं सर्वे करून मागास सिद्ध करून, तरी यांनी चॅलेंज केलं. आता 10% सरकारनं दिलं ECBCचं, AWS शुक्रे साहेबाचं नाही ACBC. ECBCचं त्यांनी दिलं, मागास सिद्ध करून दिलं तरी चॅलेंज केलं. हैदराबादचा JR तुम्ही आधार घेऊन दिला तरी चॅलेंज केला. तुम्ही सातारचा दिला तरी चॅलेंज करता, कारण मराठी दिलं तरी चॅलेंज करते. त्याच्यामुळे तुम्ही तो JR काढून घ्या. माझं जाताना विनंती आहे की ते बोलणारच आहेत, मी उगा ते मधलं फक्त उत्तर याच्यासाठी दिलं की त्यांनी पटकून काढावं, कारण हे चॅलेंज करणारच आहे. तरी पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा सगळे अभ्यासक या, पुन्हा गोळ नको. पाटील एक त्यांनी भूमिका मांडली ऍटलीस्ट जर करता येत
तर सावलीत जा, उन्हात बसू नका, हे मान्य आहे का तुम्हाला? मला ऊन लागलं तर चटके त्यांना बसणार. त्याच्यासाठी मला इथंच बसायला लागतं. लहान भाऊनी गळ्यात गुतीलं त्यांच्या आता घंटा. नाही माझ्याकडे नाही, माझी जबाबदारीच होती त्यांच्या जवळ त्यांनी ते म्हणले ते आले नाही, मग त्यांनी कसं त्याला घंटा झाले मोकळे ते आता. नाही, कारण पहिल्यांदा ते भेटीला आले पाटील, होते. तुम्ही समाधानी आहात ना? आता जे मुद्दे मांडले, या सगळ्यांवर चर्चा झाली, तुम्ही समाधानी आहात ना आता या सगळ्या नाही बाबतीत? त्याच्यावर अभ्यास काय होतं, दगडा खाली एक आला झालाय, ही चुने घाल्यावर हे नंतर डोक्याला लय खुराक देते. टायमाला म्हणतात लय बेस्ट, तिथं जे आर म्हणले लय बेस्ट जे आर. नाही, तुमच्या एवढा मोठा अभ्यासक कोणी नाही या प्रश्नावर आता, म्हणून तरी आम्ही कधी बुवा काय करता आता तिथं तिथं म्हणले ओके म्हणले आम्हाला विचारलंच नाही, येते यायची येडे जाऊन तुमची म्हणजे तुम्हीच म्हणले ओके आणि तुम्हीच म्हणता आता बरोबर नाही. त्याच्यामुळं उन्हात कतळा ना त्यांनाही चटके बसते, समाजाचं कल्याण होईल. पश्चिम महाराष्ट्रातल्या अभ्यासक पण या आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासह सगळे या 5 वाजेपर्यंत, जास्तीत जास्त 6 वाजेपर्यंत. आणि इथं अभ्यासकाचे जेवढे फोनला आम्हाला नाही पाहिजे, उद्या नाही आला पुन्हा मी ऐकून नाही घेणार कोणत्या माझी अभ्यासाला. विनंती काय आहे, ते अभ्यासक घेतील तू पण बसत ठेवलीमध्ये. मी कुठे म्हणतो तुम्ही स्थगित करा म्हणून. तुमचा फक्त कधी सवलीत बसा. तो अभ्यासकांची चर्चा झाली, मला बोलवा, मी परत उपलब्ध आहे आपल्यासाठी केव्हाही. आणि नंतर मग परत त्याच्यानंतरही समाधान झाले तर मग आपलं पोषण चालू उठी पडलं, आपण काय अडचण नाही. एवढंच पण त्यासाठी आपण कशाला बसतो एवढं मध्ये अभ्यासकांची चर्चा करण्यापुरतं सवलीत बसायचं माझी विनंती आहे. एवढंच नाही ऐकणार, तुमचं पुढं सगळं ऐका बस का. मला ऊन लागलं तर तुम्हाला चटके लागतील आणि कल्याण नाही, होईल. आम्हाला- पुढं सगळं ऐका. दादा, आपण आता उठणार नाहीयेत या. ते पाटील साहेबाला आम्ही वैयक्तिक चर्चा करताना सुद्धा सांगितलं, मी उन्हात पळवलं तर चटके तुम्हाला बसतील, लेकरांचं कल्याण होईल समाजाचं, कारण ते हक्काचं आहे, कोणाचं हिसकून नाही गेलो. ओबीसीला धक्का न लागता येते. ते तर भूमिका आपली पहिल्यापासून मान्य आहे. नाही आम्हाला आमचं पण तेच माझे म्हणणं आहे. म्हणून माझं काय म्हणणं आहे, एका समान विचारावर आपण काम करतोय, तर त्यासाठी आपण सावलीत बसा ना. आणि मग तिथं अभ्यासक आले की मला बोलवा, संध्याकाळी मी येतो. अभ्यासकाची आपण चर्चा करू, माझी विनंती होती. चर्चा करून घ्यानंतर अभ्यास मला बोलवा, मी उपलब्धच आहे ना पाटील. समाजाचं एकदा कल्याण करा. चर्चा 5 वाजता तुमचं म्हणतात तसं आहे. नाही, अभ्यासकाची चर्चा करा, ह्यो पण तोपर्यंत सावलीत बसा. मी म्हणतो स्थगित करा म्हणून, हे शब्द लय मोठा झाला. मी स्थगित करा म्हणतच नाही ना. उन्हात तळू द्या. आपण ते अभ्यासक येणार 5 वाजता पाटील, तोपर्यंत तुम्ही काय म्हणत बसता. तुम्ही त्यानंतर समाजाचं फक्त कल्याण करा. तिथून पुढे तुम्ही म्हणता ते आम्ही समाज तुम्ही म्हणाल पाटील बस ते- का? पण आता बसून द्या आम्हाला. नाही नको म्हणजे विनंती काय बसण्यापेक्षा माईक माईक काढ. त्या अभ्यासक येईपर्यंत थांबा ना. अभ्यासक आल्यानंतर 5 वाजता असेल आपल्याला. तुमचे विनंतीचा मी स्वीकार करतोय. तुमचा अवमान करतोय. मी समाजाच्या कल्याणासाठी बसतो. होऊ द्या त्रास, मला दवाखान्याचा खर्च तुम्ही करा. दम्माने जावा, दम्माने जावा. हे माझी अजून पाटील अभ्यासक बाजूवर, तुम्ही मी बरोबर बस बाजूवर, काय बुद्धी. हे तुम्हाला नाही बसून देत आम्ही. एवढी वेळ नाही. तुम्ही एवढी वेळ हे काढा.